उद्धवजींना मला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीनं राजकारणासाठी राम मंदिराचा वापर कधीच केला नाही। प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येत पुनर्स्थापना व्हावी यासाठी, कारण ती आमची श्रद्धा आहे। राम आमची अस्मिता आहे, राम आमचा प्राण आहे। कितीतरी वर्ष संघर्ष केलाय आणि 2012 नंतर या देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व आलं, सुवर्ण युग सुरू झालं आणि त्यावेळेस राम मंदिराची पुनर्स्थापना झाली। तुम्ही तर 2019 ला केवळ मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवला आणि अविचाराने महाविकास आघाडीच्या सोबत युती केली। पण त्यावेळी राम मंदिर बांधकामासाठी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी संघाचे कार्यकर्ते निधी गोळा करत होते, त्यावेळेस तुम्ही चोर म्हणालात, चोरटे म्हणालात, हे तुमच्या लक्षात असू द्या। आणि एवढंच काय, तुम्हाला हनुमान चालीसा, राम रक्षा नाव घ्यायची सुद्धा तुमच्यात नैतिकता नसावी। कारण तुम्ही मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी रस्त्यावर वाचली तर तुम्ही त्यांना अटक केलेली आठवा माजी खासदार नवनीत राणा यांना। आणि अजून एक तुम्हाला सांगायचं उद्धवजी की राम मंदिरात दानपेटीची चोरी झाली ही घटना आहे, त्या गुन्हेगाराला सरकार शिक्षा देतच आहे, अनेकांची अटक झाली आहे। पण त्या चोरीचा आणि आता तुमच्या मशालीचा दिवा विझला, उद्धवमुक्त शिवसेना होत आली असा संदर्भ लावून तुम्ही राजकारण करू लागलात, यासाठी की स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी। आणि म्हणून मला हे सांगायचंय की राम भक्तांना चांगलं माहिती की त्या चोरीच्या प्रकरणामध्ये काय चोरी झाली, त्याच्यात अटक किती झाली। आणि म्हणून मला तुम्हाला हेच सांगायचंय की तुम्ही ज्या प्रकारचं आंदोलन हे आता राजकीय तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी करू लागलात हे नक्की